हसत असतात, अगदी गालाता मोठे माणसं गालात हसत, थोडंच हसत सहज बोलत असतात. सहज मोठे माणसं सहज बोलले तरी मोठा सप्ताह होतो. नाही का? मोठे माणसं सहज बोलले तरी मोठा सप्ताह होतो. आणि दुर्जन म्हटलं लग्न करायचं तरी कारण मोठ्यांच्या सहजही गोष्टी काही महत्त्वाच्या असतात. सहज बोलणे ही तो उपदेश, सहज बोलणं होतं. सद्गुरू वामनभाऊ महाराज कारखान्यावरती गेले, माहिती तुम्हा सगळ्यांना तरी सुद्धा सांगेल. अगदी आमच्या गावामध्ये सप्ताह करायचा आहे आणि आमच्या गावातली सगळीच मंडळी तुमच्या कारखान्यावरती काम करतात. दिवाळीला नाही दिली सुट्टी तरी चालेल, अगदी दसऱ्याला नाही दिली तरी चालेल, पण एक काम करा, आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्या सप्ताहासाठी या सगळ्या मंडळीला तुम्ही सुट्टी द्या बरं का 7 दिवस. कारखानदाराला बोलत होते, साहेबाला बोलत होते, मालकाला बोलत होते आणि 7 दिवसाची सुट्टी द्या आणि गोमातेसाठी जर काही चारा दिला तर कल्याण होईल तुमचं. आमच्या गायी उपाशी मरतायत, तुमच्याकडे चारा शिल्लक आहे, तेवढा चारा जर दिला तर तुमचं कल्याण होईल. तो दृष्टी होता, दुष्ट होता, तो वैरी होता, देवाला न मानणारा होता. आणि बरेचसे जण असे असतात की गावात सप्ताह चालू झाला का त्यांना डोक्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हां, एरवी बायकोनी किती कटकट करू द्या, काही फरक पडत नाही. तो म्हणतो सवय झाली मला आता. पण सप्ताह म्हटलं की त्याला डोक्याची गोळी आणावीच लागते. तो न मानणारा होता, देवाला संतांना धर्मांना मानणारा नव्हता. तो म्हटला लोकांना कामगारांना सुट्टी तर मिळणारच नाही, कारखान्याला त्या ठिकाणी चारा मागताय, गाईला चारा सुद्धा मिळणार नाही. भाऊ त्या कारखान्याच्या बाहेर आले आणि म्हटले धर्मासाठी जर नसेल, सप्ताहासाठी नसेल, वारकरी संप्रदायासाठी नसेल, गोमातेसाठी जर तुझी सेवा नसेल, आग लागू दे ना तुझ्या कारखान्याला. सहज बोलणे, अगदी सहज आग लागू दे कारखान्याला. लोखंडाला सुद्धा आगच लागली, सहज बोलणे. मग त्यांच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात येतं की त्याची माझे हित करीती सकळ, जेणे अन्यथा न करती दुसरे. हा, दुसरे बोलत असतील मोठ्याने पण न करती माझे हित, त्याची माझे हित करीती सकळ. संतच माझं सकल हित जाणू शकतात, करू शकतात, अगदी त्रास झाला तरी सुद्धा. संत भगवान बाबा जेव्हा पहाटे बहिर दिशेला गेले, माहिती आता भाग सगळ्यांना तरी सुद्धा सांगेल, त्रास खूपच भोगलाय जीवनामध्ये त्यांनी. बहिर दिशेला गेले आणि काहीतरी नालायक लोकांनी, नालायक म्हणजे काही शिवी नाहीये, शब्दकोशातला एक शब्द आहे, कोणत्याही लायकीचे नसलेले पुढं फक्त ना लावा. त्या लोकांनी बाबांच्या अंथरुणावरती चोळी टाकली आणि नंतर म्हणजे मोठ्या माणसाला ज्यावेळेस कोणत्याच बाजूने बर्बाद करता येत नाही तर लोक त्याला कलंक करत असतात, कलंकित करत असतात, कलंक लावत असतात. काही आले तिथं आणि म्हटले बाबांच्या अंथरुणावर चोळी सापडली. ज्या गोष्टीमुळेच कलंक लागतोय म्हणजे त्या किती मोठा असावा जीवनामध्ये सांगेल. ज्या गोष्टीमुळेच कलंक लागतोय तीच गोष्ट जीवनातून नाहीशी करून टाकली, मग तेच संत माझं सकलित करू शकतात, अन्यथा दुसरे न करत. ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्यांना काही ना काही करण्याची उमेद आहे आणि जे जाणतात माझं हित, त्याची माझे हित करीती सकळ, तेच माझं हित जाणू शकतात, करू शकतात. दुसरं म्हणतील तुम्हाला तुझं चांगलं होईल, पण मनात तोंडातून किती जरी म्हणले तर मनात काय चाललंय आपल्याला माहिती आहे का? हां, मनात काय चाललंय आपल्याला माहिती आहे का? मायबाप हितासाठी तळमळ करत असतात. आता गावात आल्याबरोबरच मला थोडासा, आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, गावात आल्याबरोबर काही ना काही सांगणं असतं का ताई हे आमच्या गावात कमी आहे, तेवढंसं बघा जरा तुम्ही. पण मी सांगेल तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरामध्ये शैक्षणिक बाबतीत कोणतेच लेकरं मागे राहिले नाही. आणि भगवान बाबांचं एक वाक्य, ब्रीद वाक्य असं असायचं, जमिनी विका पण पोरं, हां, पोरं शिकले पाहिजे. आईवडिलांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजे, आपल्या हातामध्ये असतात. आम्ही फिरतो ना महाराज, बऱ्याच ठिकाणी आम्हाला जेव्हा गाडी अडवली जाते मार्च महिन्यामध्ये, कोण आहे PSI, कोण आहे, पाटी वाचली की आनंद वाटतो आम्हाला सुद्धा. म्हणजे त्या वाक्याची आठवण होते जे बाबा बोलायचे, जमिनी विका पण पोरं शिकवा. आज क्वालिफाईड आहेत, PSI, DSP आहे, IG आहे. तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचं आहे? येतंय ना? म्हणजे जय भगवान वातावरण पाहिलं की आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. बाबांचं ते वाक्य आठवतं की बाबा म्हटले होते ऊसतोडी केली तरी चालेल पण मुलं शिकले पाहिजे, आणि ते वाक्य काहींनी जीवनामध्ये आपल्या उतरवलं आणि आपले पोरं पुढे नेऊन घातलेत. हे संस्कार तुमच्या कासरवाडी गावामध्ये सुद्धा असायलाच पाहिजे.
का नाहीये, कशामुळे नाहीत ती उणीव तुम्ही शोधून काढा. कशामुळे नाहीयेत? मायबापांनी संस्कार देण्याची फार गरज आहे. आमच्याकडे एक पोरगा आहे आमच्या आळंदीमध्ये, आमच्याकडे शिकायला आला. आम्ही त्याचा सगळा खर्च करतो, पकवास शिकतो तो. आणि त्याला मी म्हटलं, अरे तुझे वडील कधी येत नाही आळंदीला? तो म्हटलं, आई ताई खरं सांगू का तुम्हाला, माझे वडील नाही येणार आळंदीला. मी म्हटलं, का रे ताई, मी तुम्हाला चोरून ठेवलंय पण आत्ता सांगतोय, माझे वडील दारू पितात. मला काय सांगायचंय आता तुमच्या पटकन लक्षात येईल. तो म्हटलं, ताई माझे वडील आळंदीला येणार नाही कारण माझे वडील दारू पितात. मी म्हटलं, पिऊ दे त्यांना दारू, पण तुझ्या वडिलांनी दारू पिल्याच्या नंतर त्यांचे वडील त्यांना काहीच म्हणत नाही का? म्हणजे तू जरी नाही काही म्हटलं तर त्यांचे वडील त्यांना काहीतरी म्हणत, वरधास्त पाहिजे ना आपल्या बापाचं. तू तुझे आजोबा तुझ्या वडिलाला काही म्हणत नाही का? तर त्या पोराचं एक वाक्य होतं, ते फार सुंदर होतं. तो म्हटला, ताई जाणार कुठं सांगणार कुणाला, कारण बाप आणि त्याचा बाप संगत जातात प्यायला. मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात आलं असेल. तुमचं बरदास्त ज्या मुलावरती असेल तर मला वाटतं मुलं बिघडू शकत नाही. घरात कोंडून मारा ना महाराज, मोडू द्या, एखादा पाय मोडला तर एखाद्याचं वाटोळं तरी होणार नाही ना. नाही तर ज्या दिवशी मुलगी बघायला जायचं त्या दिवशी गुलाबाचं पाणी पिऊन जातो हा. खांडाचं व्यसन नाही म्हणतो तिथं. हा, बापही कॉलरवर करून सांगतो आपलं पोरग. असे कितीतरी प्रकरणं पाहिलेत महाराज. लग्नानंतर 1-2 वर्षानंतर प्यायला लागले. असे कितीतरी प्रकरणं आम्ही पाहिलेत की त्या मुलीचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. बापाने मोठा हुंडा दिला, मोठं लग्न केलं, पण वाटोळं झालं त्या लेकराचं व्यसनाधीन गेल्यामुळे. म्हणून ती जर उणीव असेल तर भरून काढा. नकोय त्या गोष्टी आपल्यात तर नकोय. आपण वैष्णव आहोत, वारकरी आहोत. तेची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. ते संत सकल हित करतायत आणि ते संत सांगतात हित कशामध्ये, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनामध्ये आपलं हित आहे. सगळ्यांनी देवाचं भजन करायचे. दोन्ही हात वरती घ्या सगळ्यांनी, की तुमचा विश्वास कुणाच्या पायावरती आहे. तेव्हा तुकोबाराय म्हटले, तुम्ही ठेवा अगर नका ठेवू. तुम्ही ठेवाच असं नाही, पण माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे. त्यातला एक जण उठला, जरा दीड शहाणा होता. ज्यावेळेस आपण सामाजिक कार्य करत असतो, समाजामध्ये फिरत असतो, तर त्यावेळेस आपल्याला शहाणे माणसं भेटतच असतात. पण शहाण्यामध्ये एखादा थोडा जास्त शहाणा असतो, त्याला दीड शहाणा म्हणतो ना आपण, बरोबर आहे ना? इकडं काय म्हणतात मला माहीत नाही, पण दीड शहाणा. तो उठून उभा राहिला. तो म्हटला, चला घरी, विनाकारणच आलो. म्हटलं एवढा खर्च झाला येण्या जाण्यामध्ये, आपण देहूपर्यंत आलो. तुकाराम महाराजांना विचारलं, तुमचा विश्वास कुणावरती? आणि ते म्हटले, संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. उगाच तुकाराम महाराजांना आपण विचारलं आणि उगाच त्यांनी आपल्याला काहीतरी उत्तर देऊन टाकलं. एक जण म्हटलं, का हो काय झालं? आपण विचारलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? तुकाराम महाराजही संत आणि त्यांच्या विश्वासाचं ठिकाणही संतच. काय ब्रेकिंग न्यूज आहे का? त्याच पक्षाच्या माणसाने जर त्याच पक्षाला मतदान केलं तर काय वेगळेपण आहे का त्याच्यामध्ये? जर संतच संतांच्या पायावरती विश्वास ठेवू लागले तर मग आपण कशाला ऐकायचं? म्हटले ते त्यांचं कनेक्शन आहे. तुकोबाराय म्हटले, बसा सज्जनाओ खाली. मी संत असून माझाच विश्वास संतांच्या पायावरती नसून अगदी त्रेतायुगापासून कृतयुगापासून सत्ययुगापासूनचा इतिहास पाहिला तर देवाबरोबर कट्टर वैर करणारे सुद्धा संतांच्या पायावरती विश्वास ठेवत होते. हिरण्यकशिपू सत्ययुगामध्ये नाव घेओ निधी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, त्यासी कीर्तन तुझे रुचे नारदा. देवाचं नाव सुद्धा घेऊ देत नाही. देवाचं जर कोणी नाव घ्यायला लागलं तर त्याला तो मारून टाकायचा. बाकीच्यांचं सोडा, पण भक्त प्रल्हाद हा स्वतःचाच मुलगा होता, त्याला कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली दिलं, भज्यासारखं तेलात सोडलं. का? तो देवाचं नामचिंतन करतोय. आजपासून कुणीच देवाचं नाव घ्यायचं नाही अशा मिटिंगा भरू लागला. आणि एक दिवस मधुर स्वरामध्ये कुणीतरी देवाचं नामचिंतन करतंय. आवाज आला, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हा सांगतच होता, देवाचं नाव घेऊ नको. म्हणजे सत्ययुगामध्येच हिरण्यकशिपू होते असं नाही, कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. देवाचं नाव घेऊ नका, वर्गणी नका देऊ तुम्ही, पण मग तुम्हाला अडचण काय नाही, तुम्ही केलेलं सुद्धा आम्हाला जमणार नाही. मग लोक म्हटले आम्ही नाही घेत. म्हटले मग कोण घेतोय? मग तुमचाच मुलगा आहे, त्याला तर आत्ताच मारलं
मारला ना त्याला विचारलं तुला आत्ताच मारलाय, तो म्हटला पिताश्री जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना तोच मला वाचवतो. दोघांचा वकील एक आहे. म्हटलं कुठं असेल? विठ्ठल जळीस्थळी भरला. माझा भगवंत कुठे नसेल हे सांगा? पाना पानामध्ये फुला फुलामध्ये हा चाले हे शरीर. प्रत्येकाचं जग जीवन माझ्या भगवंतावर अवलंबून आहे. माझा देव चराचरामध्ये. पाठामध्ये फार गोड वर्णन करतात. पहिल्याच अभंगामध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये हरीच्या दास हरिदाई दिशा. दाही दिशांना सुद्धा माझा भगवंत साई शास्त्री जाण. साई शास्त्राने माझ्या भगवंताला जाणला आणि तो नटलेला आणि भरलेला सगळ्यांना दिसला संतांना. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले की वैरी भगवंताबरोबर वैर करणारे कट्टर वैर करणारे ते जर संतांच्या पायावरती विश्वास ठेवत असेल. त्रेतायुगामध्ये जेव्हा रावणाने विचारलं नारदांना संतांना विचारलं की मला भगवंताशी वैर करायचे की भक्ती करायची तुम्ही सांगा, मला भगवंत लवकर मिळवायचा आहे. नारद संतांनी सांगितले बघा तुम्ही वैरच करा. आणि म्हणून पत्नी हरण केलं गेलं. आणि जेव्हा भगवान श्रीरामाचं आणि रावणाचं युद्ध झालं तर राम त्या ठिकाणी बाण मारू लागले आणि तो बाण रावणाच्या कंठस्थानी हृदयस्थानी लागलेला आहे. रावण बिचारा खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर आता मरणारे काही क्षणामध्ये गप मारावं ना त्या रावणाने. मरता मरता तो बोलू लागला हे बघा तुम्ही जरी सगळे मंडळी मला म्हणत असाल तू हरलास तू खाली पडलाय आता काही क्षणामध्ये तू मरणार आहे पण विजय माझा झालेला आहे. विजय माझा झालेला आहे. लोक म्हटले मरण जवळ आलं म्हणून कदाचित बोलत असेल. काही माणसाचं मरण जवळ आलं की ती काही बोलू लागतात बरोबर आहे की नाही. काही बोलू लागतात. एक बाबा आजारी पडला ना अगदी सगळे नातेवाईक बोलून घेतले. सगळे म्हटले आता जाणार आहे भेटून घ्या. म्हटले शेवटची भेट एकदा डोळा लागल्यावर उघडत नाही. डोळे आहेत पण उघडत नाही, हात आहेत पण उचलत नाही, पाय आहेत पण चालत नाही. म्हणजे एकदा गेला की तो बोलत नाही. सगळे बोलून घ्या. अगदी सगळे पाहुणे रावळे जमा झाले आणि बाबा केव्हा केव्हा बोलायला लागले. त्यातला एक माणूस वारकरी संप्रदायाला मानणारा होता. तो म्हटला हे बघा पोरांनो कदाचित म्हाताऱ्याला केशवा माधवा म्हणायचं असेल. अंतकालेची मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अंतकाळी अरे याने आयुष्यभर बांधच कोरले लोकांचे. गावात असं कोंबडं पळूच दिलं नाही. इतकं पाप केलं म्हटलं आयुष्यभर. मंदिरात दर्शनाला गेला की आणलाच घंटा काढून द्यावाचा. म्हणजे याने इतकं पाप केलंय. कदाचित मरता मरता आता त्याला केशवा माधवा म्हणायचं असेल मग काहीतरी करा म्हटले. अँटीबायोटिक द्या एखादं इंजेक्शन. बोलेल म्हातारा पाप झालेलं धुवून जाईल मरताक्षणी नाही का. अंतकाळी जर विठू विठू म्हणायला लागला देवा देवा म्हणायला लागला कदाचित सगळं पाप धुवून जाईल. त्या पोरांनी सुद्धा लाखो रुपये खर्च केला आणि याला चांगल्या हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरला म्हटले फक्त 2 मिनटं म्हातारा बोललं पाहिजे. किती 2च मिनटं बोललं पाहिजे. 2 मिनटाच्या वर नाही बोललं गेलं तरी चाललं. सगळे वैतागलेले आहेत घरात त्याला. गेलं तरी चालतं.
आणि त्या डॉक्टरने अँटीबायोटिक इंजेक्शन दिलं. म्हातारं बोलायला लागलं. केव्हा केव्हा म्हणत होतं, त्याला काही केशवा माधवा म्हणायचं नव्हतं. तो म्हटला, मूर्खांनो किती वेळ झाला मी तुम्हाला सांगतोय, वासरू केरसुनी खाते हे तुम्हाला कळत नाही का? म्हणजे मरता मरता एखाद्या वेळेस रावण बोलतही असेल की मी जिंकलो म्हणून. मरणारा माणूस कुठं युद्धामध्ये जो मरतोय तो हरलेलाच असतो ना. अगदी हे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर. पण रावण म्हटला मी हरलो नाही, जिंकलो. त्यात एक शहाणा माणूस म्हटला, नक्की हा जिंकलो म्हणताय, त्या अर्थी काहीतरी शास्त्र असलं पाहिजे. त्याने विचारलं, का असं काय म्हणता तुम्ही मरताना सुद्धा? रावण म्हटला, इकडे ये जरा जवळ मग सांगतो. कारण मला नारद या संतांनी सांगितलं होतं, जोपर्यंत राम तुझ्या हृदय लंकेमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत सीतेला परत देऊ नको. मरतोय तरी सीतेला परत दिलं. विजय कुणाचा झाला? कुणाचा झाला? आम्ही आंधळे तुम्ही बहिर आहेत का? कुणाचा झाला विजय? रावणाचा झाला. कारण मी मरतोय तरी सीता मी परत केली नाही, विजय माझा झाला. मग कुणाच्या सांगण्यावरून नाही केली? संतांच्या. मग जर रावणाचा जर संतांच्या पायावरती विश्वास असेल तर आपण काय रावण आहे का? आपण काय रावण आहे का? कंसाने सुद्धा एकदा संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. ज्यावेळेस पुण्य सारवया भेटे देव ऋषी वधी बालकासी, नारद संतांनी सांगितलं म्हणून जर दुष्ट लोकांनी संतांच्या पायावरती विश्वास ठेवला तर आपण काही वैरी नाही देवाचे, आपण भक्त आहोत. मग चला आपण संतांच्या पायावरती विश्वास ठेवतो को बराय म्हटलं. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. वारकरी संप्रदायामध्ये अगदी कोणत्याही संप्रदायामध्ये जगत असताना विश्वासाची अतूट अशी गरज असते. आजही आपला एवढा संत वामनभाऊ महाराज आणि संत भगवान बाबा या सगळ्या आधी करून सगळ्या संतांच्या पायावरती आपला एवढा विश्वास आहे. आपण पोटच्या लेकराची शपथ घेतो, पण भगवान बाबांची घ्या म्हटलं की घेतो का? जीव गेला तरी. आणि एखादं पेताड असेल त्याचा विषय सोडून द्या, पण घेतो का? हां, आमच्या गावाशेजारी एक प्रभू वाडगाव म्हणून गाव आहे, माहिती आहे तुम्हाला? कदाचित माहीत नसेल. शेवगाव तालुक्यामध्ये. तर आजही त्या गावची कोणतीच कटकट, कोणतीच भानगड, कोणतीच गोष्ट कोर्टापर्यंत जात नाही. त्या गावचे लोक जास्तच भांडण वाढत असेल तर ते म्हणतात चला मग आपण शपथ घेऊ. मग आता समोरचा किती जरी केसरी पहिलवान असेल तर तो म्हणतो मिटून टाक शपथ. शपथ नको, कारण त्याचा विश्वास संतांच्या पायावरती आहे. एक वेळेस भगवंत माफ करेल, पण देव माफ करेल, पण संत माफ करणार. हा झाला परमार्थिक भाव. संसारामध्ये सुद्धा विश्वास लागतोच. लागतो की नाही? संसारामध्ये विश्वास लागतोच. संसारामध्ये जर विश्वास नसेल तर चांगले चांगले संसार सुद्धा मोडून जातात. चांगले चांगले संसार. एका बाईने नवऱ्या